चैत्र पालवी मारुती चितमपल्ली. चांदी अस्वल. बुद्ध पौर्णिमेचा दिवस. मेळघाटातील दूर खोऱ्यात असलेल्या एका पाणझरीवर आम्हाला रात्रभर बसावयाचे होते. बरोबर शागलमध्ये पाणी घेतले. तांबडी काच असलेला कमांडर टॉर्च घेतला. 2 दिवसांपूर्वी ओंकार कोरकुने वाऱ्याची दिशा पाहून झाडावर चारपाई पालथी घालून बसायला जागा केली. त्याच्या भोवती गवत फांद्या वापरून लपण तयार केले होते. चांदी अस्वल हे जंगली जनावर शिकारीस योग्य नसल्याने कोणा शिकाऱ्याने पाहिले नव्हते, म्हणून त्याचे नावही त्यांना माहीत नव्हते. त्याचे नाव सांगितले ओंकारने. ते होते चांदी अस्वल, हनी बॅजर. त्या जनावराचे रंगीत चित्र दाखविल्यावर त्याने ओळखले होते. जंगली जनावरांना नाव देण्याची आदिवासींची रीत मोठी सोपी. त्या जनावराच्या पाठीवर चंदेरी राखी रंगाचा पट्टा असतो, नाकापासून ते शेपटीपर्यंत. त्याने आणखी एक नाव सांगितले, भुईरीच, म्हणजे भुई अस्वल. अन खरंच हा प्राणी दिसतो लहान अस्वलासारखा. पाठीचा भाग सोडला तर इतर रंग काळे. जंगलातून सायंकाळी येता जाता त्याचे निसटते दर्शन मला झालेले. पाणझरीजवळच्या मातीवर त्याच्या पावलांचे ठसे दिसत. शतकापूर्वी लिहिलेल्या ग्रंथातून त्यांच्याविषयी नोंदी वाचल्या. रंग, रूप, आकार आणि खातात काय एवढे सोडले तर त्यात अधिक माहिती नव्हती. त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवण्याचा हा प्रयत्न होता. सायंकाळी व रात्री त्यांची जोडी पाणझरीवर पाणी पिण्यासाठी आली की नंतर त्यांचा मागोवा घेत थेट त्यांच्या घरापर्यंत जायचे. सूर्य मावळतीला गेला तसे आम्ही पाणझरीची वाट धरली. मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी सारे जंगल उजळून निघाले होते. आम्ही पाऊल वाटेने झरीजवळ पोहोचलो. पाखरांची किलबिल चालू होती. आम्ही वेळ न घालवता लपणात जाऊन बसलो. लपण 15-20 फुटा उंचीवर होते, त्यामुळे झरीवर येणाऱ्या जंगली जनावरांना आमचा वास येत नसे. अंधारू लागले तसे रातवा पक्ष्यांचा चुकूचुकू चुकूचुकू असा आवाज अनेक दिशांतून कानांवर येत होता. घुबडे व रानपिंगळे झरीकाठी अलगद उतरून इकडे तिकडे पाहत पाणी प्यायले. मध्येच वाघुळे झरीवरून उडताना 2 घोट पाणी प्यायचे. पूर्वेकडच्या डोंगराआडून नारंगी वर्णाचा चंद्र उगवत होता. सुरुवातीला त्याचा प्रकाश जाणवला नाही. काही वेळाने त्याचा प्रकाश साऱ्या जंगलावर पडला. पर्णहीन वृक्षांचे बुंदे एखाद्या खांबासारखे उभे होते. वाटे की या वृक्षांच्या काळ्या निळ्या खांबावर सारे आकाश पेलवले आहे. झाडांच्या छतांचे नुसते खराटे झालेले. या छतातून चांदण्याचे कवडसे साऱ्या जमिनीवर असलेल्या साऱ्या झुडपावर व पाचोळ्यांवर पसरलेले. झुडपावर जणू चांदण्यांची फुले फुलली होती. झाडाझुडपातून कुठे चांदीच्या घंटीची किणकिण तर कुठे घुंगरांचा आवाज येत होता. हा ध्वनी रातकिडे, हिरवे टोळ, सिकाडा व झाडांच्या ढोलीतून येणारा बेडकांचा संमिश्र गायनाचा आवाज होता. हातभर जाड साचलेल्या पाचोळ्यातून क्षणाक्षणाला विचित्र अशी जंगले जनावरांची सावट ऐकू येई. विचित्र अशी जंगली जनावरांची सावट ऐकू येई. ढाक ढाक असा आवाज करीत सांबर आले. त्याच्याबरोबर 4-5 माद्या व 2-3 पाडसे होती. पाणी पिऊन ती निघून गेली. नंतर भेकर आले. थांबत थांबत येत होते. इकडे तिकडे कानोस घेई. पाणी पिता पिता बुक बुक करीत त्याने पळ काढला. सालईच्या झाडावरील एका फांदीवर मोरकुळ विसावा घेत होते. मोर, लांडोर व तिची 6 पिले हरीने एकमेकांना लागून बसली होती. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीत ते दृश्य चांदण्यात मनोहर दिसत होते. इतक्यात मोराच्या गळ्यावरील पिसे फुलली अन म्याऊ म्याऊ असा धोकासूचक आवाज काढून तो थांबला.
पाणझरीवर आलेले चौसिंगा हरिण आपल्या पाडसाबरोबर पाणी न पिताच पळून गेले. मध्यरात्रीची वेळ. सारे जंगल चांदण्याने न्हावून गेले. जिकडे तिकडे एक विलक्षण अशी गूढ शांतता पसरली होती. त्या नीरव अशा जंगलाला देखील एक प्रकारचा नाद असतो. बराच वेळ झुडपात दबा धरून बसलेला बिबट पाणझरीकडे येत होता. त्याच्या वाटेवर चंद्रप्रकाशामुळे कवडशांची नक्षी उमटलेली होती. अगदी तशीच नक्षी बिबट्याच्या सर्वांगावर होती. या रंगगोपनामुळे त्याची हालचाल दिसत नव्हती. तो पाण्याजवळ आला. खूप तहान लागलेली असणार. इकडे तिकडे पाहून त्याने पाण्याला तोंड लावले. पुन्हा डोके वर करत पाहताना त्याच्या मिशीतील ओघळणारे पाण्याचे थेंब आरशासारख्या दिसणाऱ्या पाण्याच्या पृष्ठभागावर गळत असता चांदण चुऱ्यासारखे वाटे. दगड गोटे असलेल्या डोंगराच्या पायथ्यातून एक निमुळती सगर पाणझरीकडे येत होती. त्या सगरीवरून चांदी अस्वलाची जोडी पाण्याकडे येत होती. बुटके पाय, जाडसर पसरट शरीर, आखूड शेपटी, पाठीवरच्या चंदेरी राखड वर्णामुळे चांदण्यात स्पष्ट दिसत नसत. ही जोडी फार जवळ येईपर्यंत बिबट्याला दिसली नाही. अजागळासारखे झरीकडे चालत येणारे तरस चांदी अस्वलावर येऊन धडकले. तशी त्याने पंजाने जोराने चपराक दिली. तसे तरस कोलमडून खाली पडले व लगेच उठून पाणी न पिताच जंगलाकडे धावत गेले. या खळबळीने बिबट्याचे लक्ष चांदी अस्वलाकडे गेले. बिबट्याला या गारुड्या डोंबारी प्राण्याविषयी तिरस्कार वाटे, परंतु निडर व शक्तिमान चांदी अस्वलाशी गाठ नको म्हणून त्याने काढता पाय घेतला व जंगलात निघून गेला. त्याला कारणही तसेच होते. चांदी अस्वलाची कातडी इतकी जाड असते की बिबट्याच्या पंजाची तीक्ष्ण नखे त्याच्या शरीराला इजा करू शकत नाहीत, किंवा विषारी सापाने दंश केला तरी चांदी अस्वलाला विषबाधा होत नाही. निर्विघ्नपणे ती जोडी झरीवर पाणी प्याली. त्यानंतर ओढ्याच्या वाळूत यथेच्छ खेळू बागडू लागली. अधूनमधून खाली डोके करून कोलांट उड्या घेत मी त्याच्याकडे दुर्बिणीतून पाहत होतो. स्पष्ट दिसावीत म्हणून त्यांच्यावर तांबड्या प्रकाशाचा झोत टाकला. बऱ्याच वेळाने ती आल्या वाट्याने परत जात असता समोरून रानडुकराची सार येत होती. चांदी अस्वल रानडुकराच्या पिलांचा कर्दनकाळ. त्याला पाहताच सारी पिले केकाटत सैरावैरा धावत झुडपात लपली. तरी एका पिलाचे त्याने नरडे धरलेच. तसाच त्याला तोंडात धरून ती जोडी जंगलातून जात होती. चंद्र मावळतीला ढळला तशा डोंगराच्या सावल्या जंगलावर पडल्या. पहाट झाली. रान कोंबड्यांनी बांग दिली. रानपिंपळाच्या जोडीचा आवाज साऱ्या जंगलात भरून राहिला. वन्यप्राणी निरीक्षणासाठी 10-12 तास एकाच ठिकाणी स्थिर बसून राहणे हे एरागबाळाचे काम नाही. सरावाने त्याला अशी बैठक प्राप्त करून घ्यावी लागे. आम्ही लपणातून खाली उतरलो. इकडे तिकडे चालून पाय मोकळे केले. ज्या सगरीने चांदी अस्वलाची जोडी आली होती ती वाट आम्ही धरली. ओंकार एक चांगला वाटाड्या व वनविद्या जाणणारा आदिवासी होता. चांदी अस्वलाचे पायाचे ठसे व त्यांनी मारलेल्या डुकराच्या पिलाच्या रक्ताचे थेंब पाहत आम्ही चालत राहिलो. आम्ही त्याच्या कप्पीच्या घराच्या शोधात होतो. आपल्या जंगलात ससे कधी बीळ करीत नाहीत. कोरडी खोकड आपली बिळे जमिनीखाली आडवी करतात, तर चांदी अस्वलाची बिळे उभी जमिनीखाली असतात. आता चांगलेच उजाडले होते. पाखरांची किलबिल ऐकू येत होती. बरेच अंतर चालल्यावर शेवटी आम्ही एका दगडगोट्यांनी भरलेल्या चढावर आलो. तिथे आम्हाला 1-2 बिळे दिसली. त्यांच्या येण्या जाण्यामुळे ती जागा रमली होती.
त्या जमिनीवर त्यांच्या पावलांचे ठसे उमटलेले होते. बऱ्याच प्राण्यांच्या बिळानजीक विष्ठा पडलेली असते, परंतु या बिळांचा परिसर अगदी स्वच्छ होता. चांदी अस्वल आपली विष्ठा उघड्यावर टाकत नाहीत. एखादा खळगा करून त्यात विष्ठा करतात व तो लगेच मातीने झाकून टाकतात. आम्ही अशा उकरून पुन्हा झाकलेल्या जागा शोधून काढल्या. त्यात त्यांची विष्ठा होती. उन्हे वाढू लागली तसे आम्ही विश्रामगृहाकडे परतलो. नाश्ता पाणी झाल्यावर मी काल केलेल्या निरीक्षणाची टिपणे सविस्तर लिहून काढली. ओंकारला आणखी काही सोबती आणावयाला सांगितले. सायंकाळी आम्ही सारीजण बिळे असलेल्या ठिकाणी पोहोचलो. पूर्वासुरींनी आपल्या ग्रंथात अशा बिळाचा उल्लेख केला नव्हता. त्यांच्या सहजीवनाविषयी व विणीविषयी काहीही माहिती नसल्याचा उल्लेख केला होता. आम्ही एक पाऊल पुढे टाकले होते. अशा तऱ्हेचे संशोधन व अभ्यास अनेक वर्षे करावा लागतो, तेव्हा कुठे त्यांच्या जीवनक्रमाचा एखादा अंश कळू लागतो. लेख समाप्त.